आम्ही निघालोय एका रोड ट्रिपवरती. इथे क्रिसमस ब्रेक आलेला आहे. अंशला ऑलमोस्ट 2 आठवड्यांची सुट्टी आहे आणि महेशला 4 दिवसांची सुट्टी. तर आम्ही चाललोय टेक्सासमध्येच साऊथ पाद्रे आयलंडला. आय नो, मी मागच्या वर्षी पण तुम्हाला ते आयलंड दाखवलं होतं, पण मागच्या वेळेस आम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज आमच्या करायच्या राहिल्या ना त्या आम्ही यावेळेस करणार आहोत. हे आयलंड खूप सुंदर आहे. बाय द वे, साऊथ पाद्रे आयलंड, पाद्रे या शब्दाचा अर्थ स्पॅनिशमध्ये फादर असा होतो, त्यामुळे ते नाव तसं आहे, जे आपल्याला थोडं वेगळं वाटतं. बट एनिवे, 5.5 तासाचा ड्राईव्ह आहे. पण आमची गाडी इलेक्ट्रिक आहे, त्यामुळे आम्हाला 2दा चार्ज करायला थांबावं लागणार आहे. इट्स ऑलमोस्ट 400 मैल, 370 मैल ॲक्च्युली. सो आम्हाला ते थोडं चार्जिंगचे 30 मिनिट ॲड करून 1 तास ॲड होतो. सो ऑलमोस्ट 6.5 तास लागणार आहेत. आजचा दिवस कम्प्लिटली ड्राईव्हमध्ये असणार आहे. जर काही इंटरेस्टिंग वाटलं तर मी तुम्हाला दाखवेलच, पण जर काही इंटरेस्टिंग नसेल तर मी तुम्हाला भेटते डायरेक्ट आमच्या हॉटेलवरती. साऊथ पाद्रे आयलंडला जाण्यासाठीचा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे बाय कार, जर तुम्ही टेक्सासमधल्या सॅन अँटोनियो, डॅलस, ह्युस्टन किंवा कॉर्पस क्रिस्टी सारख्या सिटीमध्ये राहत असाल तर. पण जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या राज्यातून किंवा खूप लांबच्या सिटीमधून येत असाल तर तुम्ही बाय फ्लाईट पण येऊ शकता. साऊथ पाद्रे आयलंडचं स्वतःचं एअरपोर्ट आहे, जे अगदी 30 मिनिटावरती आहे आयलंडपासून, आणि तिथून तुम्हाला त्या आयलंडवरती पोहोचणं सोपं जाईल. बाय द वे, आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो त्या हॉटेलचं नाव आहे आयला ग्रँड बीच रिसॉर्ट. चला तुम्हाला देते एक छोटासा टूर. सो फायनली दिवसभर प्रवास करून आम्ही आता पोहोचलो आहोत आमच्या हॉटेल रूममध्ये. मी तुम्हाला क्विकली या रूमचा टूर देते. हा आहे रूमचा एंट्रन्स. इकडे एंट्री केल्यानंतर छोटंसं त्यांनी रेफ्रिजरेटर, एक छोटंसं असं काउंटर आहे, आणि इकडे आहे एक किंग साईज बेड. इकडे काउच आहे, टी व्ही आहे. बाय द वे, या बाजूला आहे बाथरूम, छोटंसंच आहे. रूम तशी खूप मोठी नाही आहे. इट इज काइंड ऑफ लाईक अ रिसॉर्ट, म्हणजे हे एक हॉटेल आहे. आणि या हॉटेलला ना, आता मी तुम्हाला दाखवते बाहेर गेल्यानंतर. सो हिअर इज द बाल्कनी, आणि या बाल्कनीमधून ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता, आत्ता ॲक्च्युली ना दिवस मावळला आहे, त्यामुळे ना तुम्हाला दिसणार नाही, पण यू माईट हिअर समुद्राच्या लाटांचा आवाज येत असेल. सो तिथे सगळा समुद्र आहे पुढे. सो इट्स लाईक अ सी फेसिंग रिसॉर्ट. तर इथे ना ॲक्च्युली या बाजूला उंच बिल्डिंग आहे, ते हॉटेल आहे, आणि त्या हॉटेलच्या ना रिसॉर्टच्या रूम आहेत. सो तुम्ही तिकडून त्या रूम बघू शकता. त्या कंटिन्यू अशा चालू झाल्या आहेत. 2 फ्लोअर आहेत असे. ह्या अशा 2 फ्लोअरच्या त्या रूम आहेत, आणि भरपूर आहेत अशा रूम, ऑल द वे तिथपर्यंत आहेत. आणि या ज्या आहेत ना, या मेन हॉटेलला अटॅच नाही आहेत, सेपरेट आहेत. बीचला जास्त जवळ आहेत या रूम्स. मी आता सकाळी तुम्हाला व्ह्यू दाखवेन, सी व्ह्यू कसा आहे ते. आत्ता आम्हालाही काही दिसत नाही आहे, बट या. सो आत्ता आम्ही थोडं फ्रेशन अप होतो आणि जातो डिनर करायला. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते, आणि भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये विथ सम एक्साइटिंग कंटेंट. व्हिडिओत लवकरच. बाय बाय.